कार्तिकी एकादशी निमित्त कोकणातील सर्व वारकरी मंडळी जी आहेत ती दरवर्षी आळंदीला पायी दिंडीने जातात आणि या सर्व कोकणातील वारकऱ्यांची एक मिळून कोकण दिंडी आज ही खोपोलीच्या बोरघाटातून पुण्याच्या दिशेने निघालेली आहे। पहाटेस या सर्व दिंड्या ज्या आहेत त्या आदल्या दिवशी खोपोलीला वस्तीला राहतात आणि एकत्ररित्या सकाळी या सर्व दिंड्या ज्या आहेत त्या घाटमाथ्यातून बोरघाटातून वरती लोणावळ्याकडे जातात। आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागे की ही जी निघालेली आहे ही दादा महाराज राणे यांनी सुरू केलेली जी कोकण दिंडी जी आहे ती कोकण दिंडी सध्या खोपोलीच्या बोरघाटातून पुण्याच्या दिशेने निघालेली आहे। कार्तिकी एकादशीला हे सर्व वारकरी पायी आळंदीला पोहोचतील आणि ज्ञानेश्वर माऊलींचं तेथे दर्शन घेतील। कोकण दिंडी जी आहे ती दादा महाराज राणे यांनी सुरू केलेली आहे आणि ते अविरत चालू आहे। प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खोपोली, रायगड। आपल्या दिंडीचं नाव आहे श्री सद्गुरू माऊली सेवा मंडळ, केंद्र चौक, मुंबई सह कोकण विभाग। आपल्या दिंडीला जवळजवळ यंदाचं 37वे वर्ष आहे आणि काही वारकरी असे ते 37 वर्ष या दिंडीमध्ये प्रवास करत आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खोपोलीपर्यंत वारकऱ्यांना खूप व्यवस्थित आनंद उपभोगता येतो, पण तो घाटातलाही आनंद उपभोगता यावा यासाठी आपण प्रयत्न करतो आणि तो प्रवास सुखकर होण्यासाठी घाटामध्ये लोकांना दम लागतो, दमछाक होते, मात्र त्याहीवर ते मात करून भजनाचा आनंद उपभोगत हे पुढच्या मुक्कामापर्यंत जात असतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वारीची परंपरा ही अनादी काळापासून आहे। ही खरी वारी जर कोणी चालू केली असेल तर भगवान शंकरांनी पहिले वारी चालू केली, त्यानंतर ही वारीची परंपरा सुरू झालेली आहे। आध्यात्मिक बैठक आमच्या घराण्याची पूर्व असल्यामुळे मला ह्या 30 वर्षापूर्वी जी कल्पना सुचली आणि संपूर्ण कोकण दिंडीचे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायची एक संधी उपलब्ध असताना सुद्धा आपण ते घेत नाही असं वाटल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सगळ्या वारकऱ्यांचे दिंड्यांचे स्वागत करण्याचे ठरवलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी घाटामध्ये त्यांना चहा पाणी नाश्ता देण्याची व्यवस्था व्हावी अशी श्री भैरव विद्याका ट्रस्टच्या वतीने आयोजन केलं आणि त्याला मला यश आलं। ती सेवा करताना माझ्या धंद्यामध्ये मला प्रगती लाभली। मी राजकीय दृष्ट्या कुठली मला प्रगती व्हावी असं कधी अपेक्षा केली नाही, कारण देवाकडे मागताना, ईश्वराकडे मागताना आपलं स्वार्थाचं काही मागायचं नाही, आपलं कुटुंबाने आपल्याबरोबर असलेला समाज वाढीला लागावा हा त्यामागचा हेतू होता आणि म्हणूनच ही सेवा मी सुरू केलेली आहे आणि ती सतत चालू राहावी। जे कुलदीप, केतन, माझ्या मुलांना, माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की ही परंपरा कायमची चालू राहिली पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद जगामधला कुठला नाही असं मला वाटतं। मी आता वडिलांनी सांगितलं 30 वर्षाचं पासून ही संकल्पना आली, तर मी तरुण असल्यापासून मी हे बघतोय संपूर्ण वडिलांचं कार्य आणि आमच्या संपूर्ण संस्थेचं कार्य। तर त्यातून खरंच हा दिवस एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असतो की एवढ्या थंडीत सुद्धा सर्व वारकरी चालत जात असतात, त्यानंतर अल्पहार करत असतात। तर वडिलांची संकल्पना म्हणजे ते मला वाटतं वारीला एकदा गेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं की घाट चढून गेल्यानंतर इथं आवश्यकता आहे अल्पहाराची, तर त्यामुळे त्यांनी ती सेवा करण्याचं ठरवलं। तर आता ह्या वडिलांची जी काय सेवा करण्याची जी इच्छा आणि संकल्पना आहे ती आम्ही भविष्यात पूर्ण करूच, परंतु त्याचबरोबर माझी सुद्धा एक आमच्या लक्षात आलेलं आहे की वारकरी आपल्या इथून भरपूर जात असतात, दरवर्षी वर्षातून 2दा जात असतात। दर 2 महिन्याला 1 महिन्याला आपली तर साई पालखी जात असते, त्यानंतर एकविराची पालखी जात असते, गगनगिरी महाराजांकडे जात असते, अक्कलकोटला जात असतात। तर त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था खोपोलीत राहण्याची नसते। बरेचसे फोन इकडून तिकडून येत असतात की बाबा आमच्या पालख्यांची व्यवस्था कुठे होईल का, पण आता आमच्या डोक्यात आहे की संकल्पनेत की कुठेतरी हायवेवर एक चांगल्या प्रकारचं पालखी भवन हवं की जेणेकरून त्या पटांगणात चांगल्या प्रकारचं शौचालय, चांगल्या प्रकारचं जेवण कुठेतरी बनवता येईल, गरम पाण्याची सोय असेल, राहण्याची सोय असेल की जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास खूप सुखदायी होईल। तर ही संकल्पना भविष्यात होईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। आम्ही आज पातळंगा परिसरामधून आलो, पनवेल तालुका तालुका पनवेल परिसरात आलो। घाटामध्ये आता आम्ही बरेच वर्ष चालतो, पुढं दादांच्या दिंडीमध्ये आता 38 वर्ष आम्हाला झाली। 38 वर्ष आम्ही चालतो, 38 वर्षामुळे आम्हाला काय
मग हे आलं नाही कायला कधी बंधन आलं नाही. 8 दिवस आमची दिंडी एकदम पसकाळ चालली आणि ते शेंडे महाराज आम्हाला नाश्ता कायम देते तशी 30 वर्ष नाश्ता आम्हाला देतात. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो. का त्या दिंडीला असं पाहिजे नाश्ता पाहिजेच. त्या लोक घाटेतून एवढे येतात म्हणजे दिंडीला नाश्ता पाहिजेच त्यांना. ते एकदम आमच्या लोकांचं सहकार्य करतात आणि लोकांना चांगलं मानतात ती आणि त्यांना त्यांचं एकदम हे होते कारण लोक दिवस शांत करतात. ही आमची त्यांच्या शेंड्यांना भय घालला कायम ते आमच्या पाठी राहावं त्यांना आमचा कायम आशीर्वाद सराबाई त्यांना काय म्हणतात.